3.4 3.3 मध्येच आहे तसे मोहाच्या या जीवाला इच्छा तर त्रिकालवरती आहे, इथून सुरू आहे ना. तसेच मोहाच्या आवेशाने नाही झालंय ते पूर्ण वाचून झालंय. या जीवाला इच्छा तर त्रिकालवरती सर्व विषयोपभोगांना ग्रहण करण्याची आहे. मला सर्व प्रकारचा सुखद स्पर्शाचा अनुभव असावा, सर्व प्रकारचा मधुर रसास्वाद मिळावा, सुंदर ते सर्व डोळ्यांना पाहावयास मिळावे, कानांना मधुर ते सर्व ऐकण्यास मिळावे. इच्छा तर अशा अतिशय मोठ्या व शक्ती मात्र इतकी अल्प की इंद्रिया सन्मुख झालेल्या वर्तमान स्पर्श रस गंधवर्ण व शब्दापैकी कुणा एकाचेच यत्किंचित ग्रहण होते. पाचही इंद्रियानं एका वेळी ज्ञान व्हावं, पाचही इंद्रियांचं ज्ञान एका वेळी व्हावं असं वाटत असूनही इच्छा तर खूप मोठी आहे, परंतु त्याला मर्यादा कशा पडल्या आहे हा महत्त्वाचा भाग आहे. की इच्छा एवढी मोठी असूनही आम्ही एका वेळी एकाच इंद्रियानं जाणू शकतो, त्यातही एका इंद्रियाचा जो विषय आहे त्यातल्याही एकाच पर्यायीला जाणू शकतो आणि त्यातही वर्तमान पर्यायीला जातो. 3 मर्यादा पडल्या. कोणत्या? एका इंद्रियाने त्याचा जो विषय आहे तेवढाच जाणे. दुसरा एका वेळी एका पर्यायीलाच जाणे, त्या एका गुणाच्या एका पर्यायीलाच जाणे आणि त्यातही भूत भविष्य पर्यायीला जाणणार नाही, वर्तमान पर्यायीलाच जाणे. ह्या सगळ्या मर्यादांमुळे इच्छा खूप आणि मर्यादा खूप झाल्या आणि त्यामुळे होणारी इच्छापूर्ती कधी होत नाही आणि म्हणून या जीवाला दुःख आहे. त्या दुःखाचे वर्णन करत असताना 5 इंद्रियाच्या वशीभूत झालेल्या जीवांनी आपलं जीवन कसं कष्टी केलं, दुःखी केलं ते सांगितलं होतं. स्पर्शनेंद्रियासाठी कुणाचा दृष्टांत ठेवला होता? हत्तीचा दृष्टांत ठेवला होता. रसनेंद्रियासाठी माशाचा दृष्टांत ठेवला होता. घ्राणेंद्रियासाठी पतंगाचा म्हणजे किड्यांचा ठेवला होता, ते चक्षुरेंद्रियासाठी. घ्राणेंद्रियासाठी नागाचा ठेवला होता. कर्णेंद्रियासाठी हरणाचा ठेवला होता. तशा एका इंद्रियाच्या वशीभूत झालेला जीव आपलं जीवन मुक्त करणारा झाला. तर म्हणतात आम्ही तर 5ही इंद्रिय आणि मनाच्या वशीभूत आहोत, आमची काय अवस्था झालेली असेल हा भाग त्यांनी स्पष्ट केला होता. खरूच झालेला मनुष्य खाजवू नये हे समजूनही परत खाजवत राहतो. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या पंचेंद्रियाच्या विषयांना आमच्या वाटेला दुःख येत आहे, पण तरी देखील आमची धाव पंचेंद्रियाच्या विषयामध्येच लागलेली आहे. हा भाग त्यांनी स्पष्ट केला होता. यामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण हा सगळा प्रकार का आहे, कशासाठी सांगितलं होतं, मूळ त्यातलं विसरायचं नाही. त्यातला पॉईंट काय होता? आपण 4 प्रकारची इच्छा पाहतोय. तर पहिली इच्छा कोणती होती? पंचेंद्रियाच्या विषयाबाबतची. तर पंचेंद्रियाला जाणण्यासाठी क्षयोक्षम लागतो. तर ज्ञानावरण दर्शनावरण कर्माचा हा जो क्षयोक्षम आम्हाला प्राप्त झाला आहे, ही शक्ती प्राप्त झालेली आहे. ही शक्ती देखील मिथ्यात्वाच्या निमित्तानं कशी दुःखाला कारण आहे. म्हणजे ज्ञान दर्शनही आज आमचं कसं दुःखाला कारण आहे हा भाग त्यांनी स्पष्ट केला होता.
इंद्रियाद्वारा विषय ग्रहणाची आपली इच्छापूर्ती होईल असे समजून प्रथमतः तर इंद्रियांना अनेक प्रकारे भोजनाधिकाने धष्टपुष्ट करतो आणि असेच मानतो की इंद्रिय नेहमी प्रबल राहिली तर विषय ग्रहणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त होते व त्याकरता तर अनेक बाह्य साधने हवी असतात, ती साधन सामुग्री प्राप्त करतो. त्याच्या कल्पनेत हे आहे की पंचेंद्रिय जर सुस्थितीत राहिले, चांगले राहिले, पुष्ट राहिले तर आम्ही त्याचे भोग जास्त घेऊ शकू त्या विषयांचे. आणि म्हणून आधी तो लागला आहे पंचेंद्रियाच्या पुष्टीमध्ये की ती कशी करता येईल. त्याच्यासाठी लागेल ती साधन सामग्री, वाटेल ते पापही करायला तो तयार होतो. इंद्रिये केवळ सन्मुख पदार्थांनाच ग्रहण करतात, त्यामुळे अनेक बाह्य खटपटी करूनही इंद्रिय आणि विषयांचा संयोग मिळविण्याचा व टिकविण्याचा यत्न करतो. इंद्रियांचा संयोग सदा राहावा असं याला वाटत असतं, पण इंद्रियांच्या मर्यादा मग आपण पाहिल्या आणि त्यातही तो पदार्थ अस्तित्वात त्यावेळी त्याच्याजवळ असायला पाहिजे, त्याच्या मर्यादेत असायला पाहिजे तर जाणार. म्हणजे काय कळलं? डोळ्यांनी जाणण्याची मर्यादा प्रत्येकाची वेगळी असेल तर त्याला डोळ्यांनी वर्तमान पर्यायीला जाणायचं आहे, पण त्यातही तो वर्ण कुठं असावा लागेल, त्याची जी काही शक्ती आहे त्याला अनुसरून तो वर्ण तिथं असायला पाहिजे तर त्याला ज्ञान होईल. आणि अशा प्रकारचा सन्मुख पदार्थाचंच तो ग्रहण करू शकतो आणि त्यासाठी याची सारी धडपड सुरू आहे म्हणतात. संयोग मिळवण्यासाठी रात्रंदिवस धावतो आहे आणि दुसरा भाग जीवनात आला आहे जे मिळालं आहे, जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी आणि जे मिळालं आहे ते टिकवण्यासाठी. आता जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी धडपड कशी फोल आहे तर म्हणतात जे मिळालं नाही ते मिळवणं आमच्या अधीन नाही, ते मिळवणं त्याच्या संयोगाच्या अधीन आहे आणि त्यामुळे याला दुःख आहे. दुसरं जे काही मिळालं आहे ते टिकवणंही आमच्या हातात नाही, तीही एक पुद्गलाची पर्याय आहे. हा विचार आम्ही करत नाही. जे जे मिळवतो ती पुद्गलाची असेल, एखाद्या वेळी जीवाची असेल, परंतु जीवाची पुद्गलाची पर्याय कुणाचीही असली तरी ती एक समयाच्या वर राहत नाही. आम्ही किती टिकवण्याचा प्रयास केला तरी ती टिकू शकत नाही. म्हणून हे सगळे त्याचे उपायही फोल ठरतात. नाना तऱ्हेचे वस्त्र, भोजन पदार्थ, फुले, घर, बंगला, आभूषण वगैरे अथवा गायन वादन आदिकांचा यथायोग्य संयोग मिळवण्यासाठी खूप धडपड करून सारखा कष्टी होतो. दुसरे असे की हे विषय इंद्रिय सन्मुख आहेत तोपर्यंत त्यांचे किंचित स्पष्ट ज्ञान होते, नंतर मनाने स्मरण तेवढे राहते, पण जसा काळ जातो तशी स्मृती देखील हळूहळू कमी होते. आता जे ज्ञान इंद्रियांनी होत आहे आम्हाला, होणारं ज्ञानातही काय अडचण आहे आम्हाला ते सांगतायत की स्पष्ट ज्ञान झाल्यावरही मन काम करते तोपर्यंत स्मरण राहते. आज झालेलं उद्या विचारलं तर काय होते आपलं तर विसरून जातो म्हणतात. तर त्याचाही काळ थोडा काळ गेला की स्मरणही नष्ट होऊन जाते. विषय भोग आपल्या स्वाधीन ठेवण्याचा सदोदित यत्न करत राहतो. ते पंचेंद्रियाचे विषय कधीही नष्ट होऊ नये, कधी अधिक मिळतील, कसे मिळतील यासाठी ह्याचा सारखी धडपड सुरू आहे म्हणतात. पुन्हा पुन्हा अतिशय शीघ्रतेने त्यांचे ग्रहण करतो, कारण इंद्रिये तर एका काळी एकच विषय ग्रहण करू शकतात आणि या जीवाला इच्छा तर युगपत सर्व विषयांच्या ग्रहण करण्याची असते. म्हणून उतावळा होऊन झटपट एक एक विषय सोडून दुसऱ्याचे त्याला ते पटपट ग्रहण केलं तरी
एकदम सगळं काही आपल्याला मिळून जाईल, तोही सोडून तिसऱ्याच्या मागे लागतो. याप्रमाणे हा निरर्थक आदळ आपण करतो. आपणास सुचेल ते उपाय करतो, परंतु ते सर्व उपाय फोल आहे. याला वाटत असते की माझे उपाय फलित होत आहेत, पण याचे उपाय कधी फलित होत नाही. कारण पहिली गोष्ट ही की या सर्व पदार्थांचे इच्छानुकूल परिवर्तन जीवाच्या स्वाधीन नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा देऊन त्या पदार्थाचं परिणमन आपल्या इच्छेच्या अधीन आहे का नाही, आमच्या स्वतःच्या अधीन तरी आहे का नाही. आणि मानतो काय हे नाही तर म्हणणं आहे. फक्त मान्यतेत काय घेऊन बसलो आम्ही की आम्ही त्याला जसं परिणमवू तसं परिणमू शकतो. म्हणून म्हणतात हा भाग महत्त्वाचा लक्षात घेण्यासारखा आहे की त्याचं परिवर्तन जे आहे, प्रत्येक द्रव्याचं परिवर्तन जे आहे ते जीवाच्या अधीन कधी असू शकत नाही. आणि त्याचा आज आम्ही दुरुपयोगही करतो आहे. एक गोष्ट नक्की आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या परिणामात काही करू शकत नाही. मग आता जेव्हा आपल्यावर पाळी येते तेव्हा आपण काय म्हणतो, जर आम्ही तुम्हाला म्हटलं, बायकांना म्हटलं किंवा बापांना म्हटलं की मुलांना धर्माकडे लावा, तुम्ही काय म्हणणार आहे? त्याचं परिणाम आमच्या हातात आहे का? तर हा त्या तत्वाचा दुरुपयोग आहे. त्याचं परिणाम जेव्हा व्हायचं आहे तेव्हाच होणार आहे हे मान्यतेत ठेवा. आणि राग आहे ना शिक्षणाच्या बाबत, बाह्य शिक्षणाच्या बाबत असं म्हणतात आहे त्याचं जसं होणार आहे तसं होऊ द्या. तेव्हा तर आमच्या जीवनात हा विकल्प आहे की त्याला किती सुविधा मिळवून देऊ आणि तो कसा पुढे जाऊ शकेल. त्याचप्रमाणे इथंही तो आला पाहिजे. वस्तूचं परिणामन हे नेहमी क्रमणीयतच राहील, यात विवाद नाही. परंतु त्या क्रमणीयतेच्या पोटी आमचा जो काही त्यावेळेसचा राग आहे तो राग या रूपाचा असला पाहिजे, त्याच्या खऱ्या कल्याणाचा असला पाहिजे. राग तर जरूर आहे, पण त्याच्या भौतिक सुखाचा राग फक्त आमच्या जीवनात येतो. आणि त्यासाठी हे तत्व वापरत असू तर या तत्वाचा वापर चुकीचा होणार आहे. एखाद्याचे शरीर चांगले धडधाकट असूनही विषय ग्रहणाची शक्ती तेथे कमी प्रमाणात आढळून येते, तर एखादा दुबळा असूनही ती शक्ती अधिक प्रमाणात आढळून येते. म्हणून भोजनाधिकाने इंद्रिय पुष्ट करून तादृश्य लाभ काहीच नाही. एकच आहे ते. कदाचित उदयानुसार अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तरीही इंद्रियांना धडधकट बनवून तर इंद्रियांचे विषय ग्रहणाचे सामर्थ्य वाढत नाही. कदाचित उदयाच्या अनुकूल परिस्थिती प्राप्तही होते, आपल्या अविच्छा व्हायला आणि तसा प्रकारच्या पदार्थाचा संयोग व्हायला सहज योग घडतो. आम्ही काय समजतो, आम्ही केलं म्हणून घडलं हे समजत असतो. वस्तुतः आमच्या केल्याने ते घडत नसतं. त्याचं घडण्याचा काळ आलेला असेल तरच त्या गोष्टी घडतात. आणि ते घडल्यामुळे हा मग असं विकल्प करतो की माझं सामर्थ्य या पंचेंद्रियाच्या ग्रहणाचं कसं वाढेल. आणि ते वाढण्यासाठी हा बाह्य उपाय करीत राहतो. बाह्य उपाय तेव्हा शक्य आहे की जेव्हा त्याचा क्षयोक्षम वाढलेला असेल ज्ञानावरणाधिकांचा. म्हणून भोजनाधिकांनी इंद्रिय पुष्ट करून तादृश्य लाभ काहीच नाही. कषायादी मंद होतात तेव्हा कर्माचा विशेष क्षयोक्षम होतो. ज्ञान दर्शन शक्ती वाढते तेव्हाच विषय ग्रहण शक्ती सुद्धा वाढते. कषाय मंद पाहिजे, कषाय तीव्र असेल तर जे मिळालं त्यातही समाधान मिळू शकत नाही. त्याबरोबर जाणण्यासाठी समीचीन जाणण्यासाठी कर्माचा क्षयोक्षम पाहिजे, ज्ञानावरण दर्शनावरणाचा.
तर पंचेंद्रियाच्या विषयाच्या ग्रहणाची शक्ती सहज वाढलेली असेल. दुसरा उपाय म्हणजे विषयांचा संयोग हा जीव घडवून आणतो, परंतु तेही अधिक काळ टिकून राहत नाही. किंवा सर्व विषयांचा संयोग देखील प्राप्तच होत नाही. संयोग घडवून आणण्याचा विकल्प आम्ही करतो. संयोग घडून येईलच हा नियम नाही, पण एखाद्या वेळी ही गोष्ट शक्य होते की संयोग घडून येतो. आमचा विकल्प जसा आहे त्या विकल्पाला अनुकूल संयोग देखील घडून येतो. आणि तो संयोग प्राप्त झाला म्हणजे थोडंसं त्या क्षणापुरतं का महिना आम्हाला असं वाटतं की आम्ही केल्यामुळे आमची इच्छा पूर्ती झाली, परंतु तो संयोगही अधिक काळ टिकत नाही. तो आनंदाचा क्षणही आमच्या जीवनात अधिक काळ टिकू शकत नाही. किंवा सर्व विषयांचा संयोग देखील प्राप्त होतच नाही, म्हणून ही तगमग अखंड कायमच राहते. आमच्या जीवनात अखंड रीतीनं तळमळ आहे, आकुलता आहे, तृष्णा आहे आणि त्यामुळे आम्ही दुःखीच राहणार आहोत. बरे त्या विषयांना आपले स्वाधीन ठेवून जलद ग्रहण करावे म्हटले तर ते विषय या जीवाचे अधीन नाहीत. ती भिन्न भिन्न द्रव्ये आपापल्या अधीन होऊन परिणमतात. एका वाक्यात ते सगळं मूळ तत्त्व देऊन टाकतात. परद्रव्याचं परिणमन जीवाच्या अधीन असेल का नसेल? म्हणतात परद्रव्याचं परिणमन जीवाच्या अधीन कधी असू शकत नाही. ते तर आपापल्या स्वकालानं, आपल्या नियतीनं, आपल्या उपादानानं परिणत होत असतात. ती भिन्न भिन्न द्रव्ये आपापल्या अधीन होऊन परिणमतात अथवा कर्मोदयाधीन परिणमतात. या वाक्याचा अर्थ काय लो? अथवा कर्मोदयाच्या अधीन होऊन परिणमतात. कर्मोदयाच्या अधीन होणं म्हणजे काय? कर्मानुसार कर्माचा उदय असेल तसं जसा कर्मोदय आहे त्याला अनुकूल याचं परिणमन आहे. थोडा भाग तोही लक्षात घ्यायचा आहे. कर्मोदयाच्या उदयानं याला परिणमवलं नाही एवढं तर नक्की आपल्याला काय आहे? कर्मोदयाने आपल्याला परिणमवलं का नाही? तर कर्मोदयाने परिणमवलं नाही. हे जर नक्की आहे तर कर्मोदयानुकूल या शब्दाचा अर्थ काय लावू आपण? तर हा जेव्हा हा आपल्या योग्यतेनं परिणमतो, समजा जीव क्रोध रूपानं परिणमतो, क्रोध कर्माचा उदय आहे, तर त्यावेळी क्रोध कर्माचाच उदय असेल. हा नियम झाला. काय झाला? अनुकूल याचा अर्थ काय झाला की ज्यावेळी क्रोध कर्माच्या उदयात क्रोध रूप उदयाची दशा असेल त्यावेळी जीवाच्या जीवनात क्रोधरूपच परिणाम असेल. ज्यावेळी जीवाच्या जीवनात क्रोधरूप परिणाम असेल त्यावेळी कर्माची क्रोधरूप उदयदशाच असेल. हा सहज दोघांच्या क्रमणीयतेतून आलेला परिणाम आहे. काय झालं? अशी काही लक्षात आहे? हा याच्या क्रमणीयतेतून आला, जीवाने आणलं नाही, हे नक्की करायचं आहे आपल्याला. आणि हा जो क्रोधभाव आला, हा क्रोधभावही या जीवाच्या क्रमणीयतेतून आला, कर्माने आणला नाही. पण या दोघांचा असा समकाल पाहिला, निमित्त नैमित्तिक संबंध पाहिला, बाह्य अविनाभाव पाहिला. बाह्य अविनाभाव म्हणजे असेल तर ते आहे. तिथं दोन्ही याच्यात बसते ना. क्रोध जिथं जीव आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं जीव आहे. हाही अविनाभाव आहे.
हा अविनाभाव अंतरंग अविनाभाव आहे. जेव्हा एक द्रव्यातल्या गुणात आणि द्रव्यात अविनाभाव लावतो तो एक द्रव्याश्रित असतो. आणि जेव्हा दोन द्रव्याश्रित अविनाभाव लावतो तेव्हा निमित्त नैमित्तिक संबंध असतो. हे दोन द्रव्य आहे. दोन द्रव्यामधल्या दोन पर्यायीत हा अविनाभाव. द्रव्याद्रव्यामध्येही निमित्त नैमित्तिक संबंध असत नाही. बोलून जातो आपण की जीवाचा आणि पुद्गलाचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे, परंतु वस्तुतः जीवाचा आणि पुद्गलाचा जर निमित्त नैमित्तिक संबंध असेल तर जीव कधीच मुक्त होणार नाही. कारण जीवही अनादि अनंत आहे, पुद्गलही अनादि अनंत आहे. तर हा जो निमित्त नैमित्तिक संबंध आहे हा या दोन द्रव्याच्या दोन पर्यायीतच असणार आहे आणि तोही वर्तमान पर्यायीतच असणार. काय बोलले मी? दोन द्रव्याच्या दोन पर्यायीतच असणार आहे, द्रव्यात नाही. हा पहिला नियम आला. आणि दुसरा त्याच्या दोन वर्तमान पर्यायीतच हा बाह्य अविनाभाव आहे. आणि अशा बाह्य अविनाभाव पाहणं याचंच नाव अनुकूल हा अर्थ आहे. की जेव्हा आम्ही हे म्हणणार आहोत की ते एकमेकाच्या अनुकूल आहे तेव्हा त्याचा सरळ अर्थ हा आहे की दोघांचं परिणामान आपापल्या क्रमणीयतेतून आपल्या काळी आलेला आहे. परंतु जेव्हा आम्ही पाहतो हा आणि हा दोन पर्याय एकमेकांना बाधक नाही याचा अर्थ अनुकूल आहे. दोघांनी एकमेकात थोडं काही केलं म्हणून अनुकूल नाही. माझं वाक्य थोडं मला नाही आलं लक्षात. काय आलं? एक क्रिया दुसऱ्या क्रियेला बाधक असते म्हणजे नेमकं काय? बाधक असते म्हणजे बाधक तर जैन शास्त्रामध्ये कोणतं द्रव्य बाधक नाही आहे. बाधक नाही याचा अर्थ हे असताना हे होऊ शकते, त्याला बाधक नाही. आता जसं साधी गोष्ट आहे, मिथ्यात्व कर्माचा उपशम सम्यक्त्वासाठी बाधक नाही आणि मिथ्यात्व कर्माचा उदय सम्यक्त्वासाठी बाधक आहे. आता दोन्ही निमित्तच आहे. परंतु जेव्हा तो बाधक नाही एवढाच त्या अनुकूलतेचा अर्थ आहे की हे त्याचं घातक नाही. जसं आता आपण हे पाहतो की मुनींच्या जीवनात संजलन कशाय आहे, पण महाव्रताला ते बाधक नाही. यथाख्या चारित्र्याचा घात होत असेल भलाही त्यानं, पण महाव्रताला तो घातक नाही. म्हणून त्याला असं म्हटलं जातं की निमित्त नैमित्तिक संबंध म्हणा, अनुकूलता म्हणा, याचा सरळ आशय हा आहे की ते दोन पर्यायी एकमेकांना बाधक नाही, अनुकूल अशा प्रकारच्या आहे. म्हणून जरी हे लिहिलं असेल या जीवाचे अति भिन्न भिन्न द्रव्ये आपापल्या अधीन होऊन परिणमतात अथवा कर्मोदयाधीन परिणमतात असा हा कर्मबंध कर्मोदयाधीनचा अर्थ आपण आता स्पष्ट केला. तर यथायोग्य शुभ परिणाम असतानाच होतो. पुढे कर्म उदयात आल्यानंतर त्याचे फल प्रत्यक्ष दृग्गोचर होते. कर्मबंध तर यथायोग्य शुभ परिणाम असतानाच होतो. शुभच परिणाम का ठेवला? क्षयोक्षम सांगत आहे ना ते. प्रकरण कशाचं आहे? क्षयोक्षम अधिक असला किंवा मिळालाही असेल तर तो शुभ परिणामाने मिळतो आणि म्हणून यथायोग्य शुभ परिणाम असतानाच होतो कर्मबंध. पुढे कर्म उदयात आल्यानंतर त्याचे फल प्रत्यक्ष दृग्गोचर होते. अनेक उपाय करून देखील कर्मोदयाच्या निमित्ताशिवाय इष्टसामग्री मिळत नाही. एक विषय सोडून दुसऱ्या विषयाकडे शीघ्र प्रवृत्त होतो. अशा विषयाकडे आसक्तीने धाव घेतो. अनेक उपाय जरी केले तरी देखील ते पदार्थ मिळेलच इष्टसामग्री हा नियम.
आमचे उपाय इष्टसामग्री मिळवण्याचे राहतात, परंतु इष्टसामग्री आमच्या मिळवल्यानं मिळत नाही. ती त्याचा संयोगाचा काल असेल तर ती सहज प्राप्त होत असते. तिथे शब्द हा ठेवला त्यांनी, कर्मोदयाच्या निमित्ताशिवाय इष्टसामग्री मिळत नाही. या वाक्याचा अर्थ काय लावू? इष्टसामग्री कर्मोदयानं दिली म्हणजे आगम लावताना ही दृष्टी नसेल तर सगळा आगम आपला उलटा लागेल. तर कर्मोदयाच्या निमित्त शिवाय इष्टसामग्री मिळत नाही. याचा अर्थ हा आहे की जेव्हा इष्टसामग्री मिळते तेव्हा नियमाने साताचा उदय असतो. जेव्हा साताचा उदय असतो तेव्हा इष्टसामग्री मिळते. एक विषय सोडून दुसऱ्या विषयाकडे शीघ्र प्रवृत्त होऊ अशा विषयाकडे धाव घेतो, आसक्तीने धाव घेतो. परंतु त्यायोगे इष्टसिद्धी कशी होणार? म्हणून इष्टसिद्धी झाली भासत आहे आपल्याला, पण इष्टसिद्धी होत नाही आणि म्हणून आमची धाव आहे, धडपड आहे. उदाहरणार्थ, मनाची भूक असताना एक कण मात्र मिळाला तर भूक कशी शांत होणार? क्षयोक्षमाला ज्ञान मिळालं तर किती मिळालं? थोडं ज्ञान मिळालं तर आम्हाला साठी आम्ही खूप हुशार आहोत, खूप ज्ञानी आहोत. तर म्हणतात त्या कणानं वस्तुतः तुमचा सगळा रोग दूर होऊ शकेल. तसे सर्व विषयांच्या सेवनाची इच्छा असताना एखादा विषय तेवढा मिळाला तर इच्छा कशी तृप्त होणार? आमची इच्छा अफाट आहे आणि एखादा कण त्यात मिळतो आहे तर ती इच्छा पूर्ती होऊ शकत नाही. आणि इच्छापूर्तीशिवाय सुख तर मिळत नाही. याप्रमाणे या जीवाचे योजलेले सर्व उपाय फोल होता आहेत. प्रश्न वाचून ठेवून देऊ. या उपायांनी देखील कित्येक जीव सुखी झालेले दिसतात. मग त्या सर्वथा मिथ्या कसं म्हणता येईल? प्रश्न मोलाच आहे. काय सांगितलं त्यांनी की हे जे उपाय आहे ते आम्ही आज सुखी आहोत की नाही सगळे? सुखाभास. तर म्हणतात हे सगळं उपायांनी जीव सुखी झालेले दिसतात आणि तरी त्यांच्या उपायाला तुम्ही मिथ्या का म्हणता आहात? हा प्रश्न ठेवला आहे. आणि त्याचं परिणति की पावन सरिता